नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ऑर गेट जो आहे तर त्या ऑर गेट रिलेटेड हे आपलं लेक्चर असणार आहे। या लेक्चरमध्ये आपण ऑर गेट रिलेटेड संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत। यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ॲन ऑर गेट परफॉर्म लॉजिकल ॲडिशन मोर कॉमनली नोन ॲज ऑर फंक्शन। बघा काय दिलेलं आहे, या ऑर लॉजिक गेट्समध्ये आपण ॲडिशन करत असतो। मग तुम्हाला या ॲडिशन एका शब्दावरून तुम्हाला कळायला असेल की जे आउटपुट जे आहे तर त्या आउटपुटचे आपण काय करत असतो, ॲडिशन जे आहे तर ते ॲडिशन करत असतो। तर सुरुवातीला त्याचा जो सिम्बॉल आहे तर तो सिम्बॉल्स बघूयात। बघा सिम्बॉल्स कशा प्रकारे असतो, तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपले दोन इनपुट्स असतात, ए आणि बी। दुसरा आहे इकडं वाय काय असतो आपला आउटपुट्स असतो। तर अशा प्रकारे आपला त्याचा सिम्बॉल जो आहे तर तो ऑर गेटचा अशा प्रकारे सिम्बॉल्स असणार आहे। आणि त्यानंतर याचा फॉर्म्युला जो आहे तर फॉर्म्युला काय असणार आहे, आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे, ॲन ऑर गेट परफॉर्म्स लॉजिकल ॲडिशन मोर कॉमनली नोन ॲज ऑर फंक्शन। ज्या वेळेस जे इनपुट्स दिलेले आहेत त्यांची जर ॲडिशन होत असेल तर त्याला आपण ऑर गेट आपण असे म्हणत असतो। म्हणजेच आपला फॉर्म्युला जो येणार आहे y इज इक्वल टू ए प्लस बी, काय येणार आहे, ए प्लस बी जो आहे तर तो आपला फॉर्म्युला येणार आहे। आता यामध्ये बघा मग आपल्याला इनपुट्स जे आहेत तर ते इनपुट्स घ्यायचे आहे। अजून काय काय दिलेलं आहे या रिलेटेड माहिती बघा, आपण फॉर्म्युला बघितला, त्यानंतर सिम्बॉल पण बघितलेला आहे। आता ट्रूथ टेबलनुसार आपल्याला ज्या व्हॅल्यू घेणार आहोत तर त्याचं आउटपुट काय आहे तर ते आपल्याला बघायचं आहे। तर या ठिकाणी बघा इथे इनपुट्स घेऊयात, इनपुट्स, आणि इकडे आउटपुट्स घेऊयात। आउटपुट्सला आपण वाय म्हणत असतो। इनपुट्स कोणते घेतो, ए आणि बी घेत असतो। सुरुवातीला माहीत आहे आपल्याला 0 0 घ्या, 0 1 घ्या, त्यानंतर 1 0 आणि 1 1 घ्यायचा आहे। आता त्यानंतर बघा आउटपुट्स काय येणार आहे बघा। आता आपल्याला डायरेक्ट सॉल्व करायचं आहे। ए आणि बीचे काय करायचे ॲडिशन, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1 येणार आहे, 1 + 1 1 येणार आहे। अशा प्रकारे आपलं आउटपुट जे आहे तर ते ऑर गेटचं आपल्याला ट्रूथ टेबलनुसार आपण काढलेलं आहे। त्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल मध्ये इनपुटचं आउटपुट्स काढण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानुसारच आपण व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यू काढू शकतो। बघा ऑर गेटचा सिम्बॉल्स बघितला, फॉर्म्युला बघितला, त्यानुसार इनपुट्स आणि आउटपुट जे आहे तर ते आपण काढलेले आहेत। तर अशा प्रकारे आज आपण ऑर गेट जो आहे तर तो ऑर गेट आपण बघितलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये पुढील एका लॉजिक गेटचा आपण माहिती बघणार आहोत। तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढील अशा एका लेक्चरमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।